वर्षांचे संस्कार आमच्या ज्ञानेश्वरांपासून आमच्या कुटुंबापर्यंत आमच्या अनेक साहित्यिकांपासून अनेकांनी केलेले हे आमच्या मराठी भाषेवरचे संस्कार, इतकी मोठी भाषा ही इतरांना काहीतरी समजावं म्हणून मी सोडून द्यायची. ते त्यांच्या भाषेमध्ये बोलतात. या चिदंबरम यांनी देश कसं होतं, राज ठाकरे मराठीत बोललं ना ते सगळे समजावायला येणार राष्ट्रीय एकात्मता बाकी त्यांना समजावला जाणार नाही कोण. या चिदंबरम यांनी अर्थमंत्री असताना किंवा आता काय गृहमंत्री असते काय असं काय कोणतं मला माहित नाही. गृहमंत्री आहेत ना, एकदा तरी हिंदीचं भाषण केलं का नाही केलं. ह्याला कोणी समजवायला जाणार पण नाही, ह्याला कोणी सांगणार पण नाही. आणि ते स्वतःहून म्हणजे ते अभिमानाने सांगतात आम्हाला आमची भाषा सोडून दुसरी येत नाही, आम्हाला हिंदी येत नाही, आम्हाला हिंदी कळत नाही, आम्हाला हिंदी बोलता येत नाही. तिथे हे राष्ट्रीय एकात्मतावाले जाणार नाही. APJ अब्दुल कलाम 5 वर्ष राष्ट्रपती होते आपल्या देशाचे. या संपूर्ण 5 वर्षाच्या काळामध्ये मोठा माणूस, मोठा शास्त्रज्ञ, याच्याबद्दल वाद नाही, पण एकदाही हिंदीमध्ये भाषण केलेलं नाही. आणि हे आम्हाला सांगताय की तुम्ही हिंदीमध्ये बोला. बोले नाही, पण चॅनल्सवरती नाही, सर्वांसमोर नाही, खाजगी ती आहे, 4 भिंतीत आहे, बोलतो हिंदी. तर माझा कुठच्या भाषेला विरोध नाहीये, भाषा यायलाच पाहिजे. माझ्या वडिलांना उर्दू भाषा लिहिता यायची, वाचता यायची, बोलता यायची. हिंदी अप्रतिम बोलायची, इंग्रजीही उत्तम, मराठी तर होतच. मराठी व्याकरण हे माझ्या वडिलांचं इतकं अप्रतिम होतं. भाषा यायलाच पाहिजे, पण इतर भाषा यायला पाहिजेत म्हणून माझी मराठी सोडायला पाहिजे असं नाही कोणी सांगितलं. हे कोणीच सांगत नाही, तुमची भाषा सोडा म्हणून कोणीच सांगत नाही. आपण आपल्या भूमिकेवरती जर ठाम असलो ना तर जग तुमची दखल घेईल. हे नेहमी एक उदाहरण देतो मी. रवींद्रनाथ टागोर, या रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या आयुष्यभराचे सगळं जे काही लेखन केले, मध्ये कवी त्यांच्या कविता असतील, ते इतर कुठलंही साहित्य असेल, हे बंगालीमध्ये लिहिलेलं आहे. तरीही आमच्या रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. स्वतःच्या भाषेवरती जर ठाम असाल तर जग तुमचे विचार समजून घेतं, हेच यातनं सिद्ध होतं. सत्यजित रे यांनी एक चित्रपट हिंदीतला सोडला तर सर्व चित्रपट हे त्यांचे बंगालीमध्ये आहेत. त्यांना ऑस्करचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिला गेला सत्यजित रे यांना. तुम्ही काय निर्माण करतात हे सगळ्यात महत्वाचं. ही आमची ओळख आहे, आम्ही कोण आहोत. आम्ही महाराष्ट्राचे आहोत, आम्ही मराठी भाषा बोलणारे आहोत, आमचा हा प्रांत आहे. ही आमची ओळख आहे. हे सर नसेल आमची ओळख काय होती? काय आमची ओळख? पण ते काय बोलले ते पण लक्षात घ्या. या आपल्या या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यामध्ये जो वेळ जातो ना, आमचं काम फक्त तेवढंच. जयंती आली की हार घालून मोकळे, पुण्यतिथी आली की हार घालून मोकळे. पण त्यांनी काय सांगून ठेवलंय हे आमच्या आतमध्ये जात नाही, आमच्या राज्यकर्त्यांच्या आतमध्ये जात नाही, आम्हाला समजतच नाही. याशिवाय यांनी आमच्या सांगितलं होतं ना की रयतेच्या भाजीच्या देठातही हात न लावणे. देठ सोडा, रयतेला तुकडून घेण्याचे काय. याच आमच्या शिवछत्रपतींनी सांगितलं होतं की आपला शत्रू समुद्रमार्गे येईल, समुद्रावरती गस्त वाढवा. नाही समजलं, तसा तिथून आला. 92चा RDX देखील बॉम्बस्फोटाचा तिकडूनच आला, त्या समुद्र किनाऱ्यावर आला. कशासाठी जयंत्या साजऱ्या करायच्या आणि कशासाठी पुण्यतिथी साजऱ्या करायच्या? फक्त तोंडाला येतं बरं वाटतं म्हणून.
इतिहासामधनं जर काहीच शिकणार नसू, उपयोग काय त्या इतिहासाचा? काय साठायचा तो? करायचं काय त्या इतिहासाचा? किती काळ मराठी माणूस हा आपण असंच बोलत राहणार आहोत की सतत सातत्याने मराठी माणसावरती आक्रमण होतंय, परप्रांताचं लोक येत आहेत. या अगोदर ज्या काही गोष्टी घडल्या, अगोदर ज्या घडत आल्या, तो इतिहासच पण जर आपण समजा पाहणार नसू, अहो संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास वाचायचा कशाला? फक्त भाषणांसाठी? ज्याच्याकडे 105, 106 हुतात्मे झाले आणि त्याच्यामधून आम्हाला मुंबई महाराष्ट्र मिळाली, जी मुंबई महाराष्ट्राची होती. कशाला स्वाभिमानाचे धडे द्यायचे आणि चिंतामणराव देशमुखांच्या गोष्टी बोलायच्या? नेहरूंच्या तोंडावरती राजीनामा फेकणारे आमचे चिंतामणराव देशमुख हे कधी फेकणार? हे आमचे महाराष्ट्रातले सगळे लाचार मंत्री, राज्यकर्ते आज बसले असतील तिकडे त्या राहुल गांधीच्या पुढे गुडघ्यावरती जात असतील सगळेजण. अजूनही ती लाचारी जात नाही दिल्लीश्वरांसमोर गुडघे टेकायची यांची, अजूनही जात नाही. त्यांनी उसळून सतत सातत्याने मी का बोलतो, कशासाठी बोलतो? फक्त निवडणुका? नुसतेच तुम्ही फक्त मतदान करावं एवढ्यासाठीच फक्त हा विषय असतो? या घडलेल्या सगळ्या इतिहासामधनं आपण कधी काय बघणार आहोत, कधी कोणती गोष्ट शिकणार आहोत? ही जर शिकली गेली नाही, वारंवार ती घडत नसते, परत येत नसते संधी. मला ते कोण आपले कवी, मला येईल माझ्या तोंडावरती नाव येईल, आरती प्रभू, त्याची एका प्रतिम कविता होती. ती येते आणि जाते, येताना ती कधी कळ्या आणि ते जाताना ती फुले मागितली. ही त्यांची कविता होती. बाळासाहेब मंगेशकर, रुद्रांत मंगेशकर. आम्ही असेच बसलो होतो गप्पा मारताना. मी त्यांना विचारलं, म्हटलं काय म्हटलं याचा अर्थ काय की येते आणि जाते, येताना ती कळ्या आणि ते जाताना फुले मागितले म्हणजे काय म्हटलं? मला बोलले, खरं सांगू राज, मला पण हा पहिल्यांदा प्रश्न पडला होता जेव्हा आरती प्रभूंनी लिहून आणलं तेव्हा. पण नंतर त्याचा शोध लागला. ती म्हणजे कोण? ती येते आणि जाते, येताना ती कधी कळ्या आणि ते जाताना ती फुले मागितले. ती म्हणजे कोण? कल्पना. कल्पना येते आणि जाते. ती येते त्यावेळेला तुमच्या प्रतिभेने त्या कळीची फुलं झालेली तिला पाहिजे असतात. तिचं प्रतिभा नसेल तर ती तशीच नुसती येऊन जाते. संधी देखील अशीच असते. संधीचं सोनं जर तुम्हाला करता नाही आलं तर ती फक्त वाया जाते आणि 5 वर्ष कपाळावरती फक्त हात मारत बसावा लागतो पश्चातापाचा. हे काय फक्त नुसती निवडणूक हीच फक्त गोष्ट नाहीये. ही जी आपल्या पायाखालची जमीन खेचून काढण्याचा जो प्रयत्न दिल्लीश्वरांचा चालू आहे ना, आणि त्या दिल्लीश्वरांच्या आहारी लागलेले आहेत सगळे पुढारी, यांचा हा जोपर्यंत हा पेट, जो विचार, उद्देश हा मोडीत काढत नाही आपण, तोपर्यंत हे असंच करत राहणार. हे असेच तुम्हाला छळणार. मी हे तुम्हाला नुसतंच भडकवण्यासाठी, उचकवण्यासाठी, फक्त मतदान करून घेण्यासाठी म्हणून मी हे बोलत नाही तुमच्याशी. मी माझ्या सगळ्या सभांमधनं ही गोष्ट बोलत आलो. तुमच्या समोर देखील मी गोष्ट आज मांडणार आहे की आपल्या आजूबाजूला काय वाढून ठेवलं जात आहे, आपल्या आजूबाजूला काय गोष्टी घडतायत याचं जर भान आपल्याला आज येणार नसेल, मी खरंच सांगतो पुढच्या पिढ्या आपल्याला माफ नाही करणार. आज जर आपण ही गोष्ट हसण्यावर नेली, आपण नुसती शिट्या वाजवण्यावर नेली, राज ठाकरेची सभा म्हटल्यानंतर एक नुसता